प्रकरण चौथे, पुरवठ्याचे विश्लेषण। काल आपण पुरवठ्याचा सिद्धांत घेतला। डॉक्टर मार्शल यांनी हा सिद्धांत त्यांच्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये मांडलेला आहे। हा सिद्धांत सांगत असताना मार्शल यांनी असं सांगितलं की इतर परिस्थिती स्थिर असताना जर एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता त्या वस्तूचा पुरवठा सुद्धा वाढतो आणि त्या वस्तूची जर बाजारातील किंमत कमी झाली तर त्या वस्तूचा पुरवठा सुद्धा कमी होतो। म्हणजे काय, वस्तूची किंमत वाढली की पुरवठा वाढेल आणि वस्तूची किंमत कमी झाली की पुरवठा सुद्धा कमी होईल। हा जो मार्शल यांनी सिद्धांत मांडला आहे, या सिद्धांताचे आपल्याला आज अपवाद पाहायचे आहे की कोणत्या बाबतीत हा सिद्धांत लागू होत नाही। अपवाद म्हणजे काय असतो, तर आपण जो पुरवठ्याचा नियम सांगतोय की किंमत वाढली की पुरवठा वाढणार आहे आणि किंमत कमी झाली की पुरवठा कमी होणार आहे, तर हा जो नियम आहे तो कोणत्या वस्तूच्या बाबतीत लागू होत नाही, तर त्याला म्हणायचं अपवाद। ज्या घटकांना पुरवठ्याचा नियम लागू होत नाही अशा घटकांना पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद म्हणतात। तर हे अपवाद आपल्याला आज पाहायचे आहेत। तर पहिला अपवाद आहे श्रमाचा पुरवठा। श्रमाच्या पुरवठ्याला पुरवठ्याचा नियम लागू होत नाही। आता पुरवठ्याचा नियम सांगतो की किंमत वाढली की पुरवठा वाढतो। आता श्रमाचा पुरवठा, श्रम म्हणजे काय, काम। तर श्रम म्हणजे प्रचलित वेतनावर ज्यावेळेस तो श्रमिक काही तास काम करतो त्यावेळेस ते जे काम करतो तर त्याला म्हणायचं श्रम। तर हा जो श्रमाचा पुरवठा आहे त्याच्या बाबतीत असं घडून येतं की मजुरीचे दर वाढल्यानंतर काही काळापर्यंत श्रमिक श्रमाचा पुरवठा जास्त करतो। म्हणजे काय, मजुरी जास्त मिळाली, मजुरीचे दर म्हणजे काय, वेतनाचे दर जर वाढवले तर काही काळापर्यंत श्रमिक काय करतो, त्याचं काम पण जास्त करतो। पण एका विशिष्ट मर्यादेनंतर मात्र श्रमिकाला वेतनाचे दर वाढवून जरी दिले तरी तो श्रमाचा पुरवठा वाढवत नाही। मग काय करतो, तर तो काय करतो, उलट पहिल्यापेक्षा कमी काम करतो। मग याचा अर्थ असा होतो की तो आता कामाच्या ऐवजी विश्रांतीला महत्त्व देतो। म्हणून श्रमाचा जो पुरवठा असतो तो काही काळापर्यंत वाढतो आणि त्यानंतर तो मागे येतो, रिव्हर्स येतो। म्हणून श्रमाचा पुरवठा वक्र हा मागे वळणारा असतो असं म्हटलं जातं। हे आपण उदाहरणाच्या सहाय्याने पाहू। या ठिकाणी या तक्त्यामध्ये वेतनाचे दर प्रति तास रुपये म्हणजे मजुरीचे दर दिलेत की एका तासाला किती मजुरी मिळते। कामाचे तास, या वेतनाच्या दरानुसार कामाचे तास दर दिवसाचे या रकान्यामध्ये दिले आणि त्याला एकूण मजुरी किती मिळते हे या रकान्यात दिले। आता वेतनाचे प्रति तास दर 100 रुपये आहे, म्हणजे एका तासाला 100 रुपये त्या मजुराला मिळतात। त्यावेळेस तो काम किती करतोय, 5 तास। 100 रुपये दिल्यावर तो 5 तास काम करतो आणि मग त्याला त्या दिवसाची एकूण मजुरी मिळते 500 रुपये। जर या वेतनाचे दर वाढले, 100 रुपयावरून 200 रुपये झाले, मालकाने त्याला मजुरीचा दर वाढवून दिला, 200 रुपये केला, तर तो पहिल्यापेक्षा जास्त काम करतोय। किती काम केलं त्यांनी, 7 तास। म्हणजे पहिले 5 तास काम करायचा, आता तो 7 तास काम करतोय। त्यावेळेस त्याला एकूण मजुरी मिळते 1400 रुपये, पहिल्यापेक्षा जास्त। मजुरीचा दर वाढला, कामाचे तास वाढले। पण याच्यानंतर काय झालं, ज्यावेळेस मजुरी 300 रुपये प्रति तास झाली, एका तासाला तर त्याला 300 रुपये मिळणार, तर तो पहिल्यापेक्षा 1 तास काम कमी करतोय। पहिले 7 तास काम करत होता, आता तो 6 तास काम करणार आहे। कारण इथे बघा काय झालंय, पहिल्यापेक्षा त्याला जास्त वेतन एकूण मिळायला लागलंय। 1400 वेतन मिळत होतं, आता त्याला 1800 एवढं एकूण वेतन दिवसाचं मिळतंय। पण इथं जर पाहिलं तर पहिल्यांदा तो 7 तास काम करत होता, आता तो 1 तास काम कमी करतोय। वेतनाचा दर सुद्धा वाढलेला आहे। या तक्त्यावरून काय दिसून येतं, तर श्रमिक एका विशिष्ट मर्यादेपर्यंत वेतनाचे दर वाढवले तर तो कामाचे तास पण वाढवतो, पण काही काळानंतर तो
वेतनाचे दर जरी वाढले तरी कामाचा तास न वाढवता विश्रांतीला महत्त्व देतो आणि कामाचे तास पहिल्यापेक्षा कमी करतो. म्हणजेच काय, श्रमाचा पुरवठा कमी करतो. तेच आपण आकृतीच्या सहाय्याने सुद्धा दाखवू शकतो. या उभ्या य अक्षावरती मजुरीचा दर रुपयात लिहिलेला आहे, हा मजुरीचा दर. आणि या क्ष अक्षावरती श्रमाचा पुरवठा म्हणजे कामाचे तास, म्हणजे हा श्रमाचा पुरवठा, किती तास काम केलंय ते या अक्षावरती दाखवलेले आहे. श्रमाची मजुरी जी आहे 100, 200, 300, या ठिकाणी समान अंतरावरती खुणा करून 100, 200, 300 हे मजुरीचे दर लिहिले. आणि श्रमाचा पुरवठा म्हणजे कामाचे तास आपल्याकडे किती आहे, 5, 7, 6. या ठिकाणी समान अंतरावर खुणा करून 5, 6 आणि 7 असे कामाचे तास आपण घेतलेले आहेत. आता या ठिकाणी पहा, 100 रुपये असताना तो 5 तास काम करतोय. हे 100 इथून सरळ गेलं आणि या 5 तास काम करतोय. इथून सरळ वरती आलं तर या दोन रेषा जिथं छेदतात तिथे पॉइंट घ्यायचा असतो. तर हा पॉइंट आपण इथे घेतला. त्यानंतर 200 मजुरी असताना तो 7 तास काम करतोय. 200 रुपये मजुरी असताना 7 तास काम करतो, म्हणजे हा पॉइंट इथे. 300 रुपये मजुरी असताना तो 6 तास काम करतोय. 300 आणि हे 6 तास. आता हे जे 3 पॉइंट आहेत हे रेषेने जोडायचे आपल्याला. जर आपण ही अशी रेषा काढली, इथं येईल आणि इथून सरळ इकडे येईल, तर या आकृतीत काय दिसून येतं, तर हा जो पवन पुरवठ्याचा वक्र आहे तो डावीकडून उजवीकडे तो वरती चाललाय. वरती चालण्याचा काय अर्थ काय होतो की 100 वरून मजुरी ज्यावेळेस 200 कडे जाते त्यावेळेस तो कामाचे तास सुद्धा वाढवतोय. 5 तास काम करत होता, आता 7 तास काम करतोय. म्हणजे 100 रुपये असताना तो 5 तास काम करत होता. जसजसं वेतनाचे दर वाढतील तसतसं काय होतोय, तो श्रमाचा पुरवठा सुद्धा 5 वरून 7 वर नेलेला आहे. पण 200 वरून 300 वर ज्यावेळेस मजुरीचा दर वाढला त्यावेळेस त्यांनी काय केलंय, 6 तास काम केले. म्हणजे हा जो वक्र इकडून वरती गेला तो काय झालाय, वापस आलाय, रिटर्न यू टर्न घेतला त्याने. याचा अर्थ काय होतो, तर मजुरीचा दर वाढला की पुरवठा सुद्धा काय झालेला आहे, कमी झालेला आहे. हे फक्त श्रमिकाच्याच बाबतीत दिसून येतं, श्रमाच्या पुरवठ्याच्या बाबतीत दिसून येतं. कारण तो विश्रांतीला महत्त्व देतो. श्रम करण्याची सुद्धा मर्यादा आहे. वेतनाचे दर किती वाढले म्हणून कितीही श्रम केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे एका विशिष्ट मर्यादेनंतर तो काय करतो, कामाचे तास कमी करतो आणि विश्रांतीला महत्त्व देतो. म्हणून असा प्रश्न येतो, श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळणारा असतो. तर हा श्रमाचा पुरवठा वक्र आधी सरळ जातो आणि मग नंतर मागे वळतो. तर असा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्याच्यासाठी हा तक्ता काढायचा आणि ही आकृती काढायची. पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद आपण पाहत आहोत. त्यामध्ये आपल्याला दुसरा अपवाद सांगता येईल, कृषी उत्पादने. कृषी म्हणजे शेती. शेतीच्या उत्पादनाच्या बाबतीत पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. पुरवठ्याचा नियम सांगतो किंमत वाढली की पुरवठा वाढला पाहिजे आणि किंमत कमी झाली की पुरवठा कमी झाला पाहिजे. शेती उत्पादन म्हणजे शेतमाल, अन्नधान्य, भाजीपाला, फळं, फुलं या बाबतीत पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. याचं कारण काय आहे, तर कृषी उत्पादनासाठी विशिष्ट कालावधी लागतो. म्हणजे हवामान पण विशिष्ट लागतं आणि वेळ पण लागतो. 3 महिने, 2 महिने, 4 महिने. तर हा जो विशिष्ट कालावधी आहे त्याच कालावधीमध्ये त्या वस्तूचं उत्पादन होत असतं, शेतमालाचं. आणि त्यामुळे कितीही किंमत वाढली तरी त्या शेतमालाचा पुरवठा अचानक वाढवता येत नाही. त्यामुळे शेतमालाच्या बाबतीत किंवा कृषी उत्पादने जी असतात त्यांच्या बाबतीत पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. म्हणजे किंमत वाढली म्हणून शेतमाल वाढवता येणार नाही. आणि काही नाशवंत वस्तू आहेत जसं भाजीपाला,
फळं आहेत, फुलं आहेत, यांच्या बाबतीत किंमत कमी झाली म्हणून पुरवठा कमी करता येत नाही. कारण काय होतं, साठवलं की त्या वस्तू नाश पावतात, खराब होतात. म्हणून शेतमालाच्या बाबतीत किंवा कृषी उत्पादनाच्या बाबतीत किंमत वाढवली म्हणून पुरवठा वाढवता येत नाही आणि किंमत कमी झाली म्हणून पुरवठा कमी करता येत नाही. याचाच अर्थ काय होतो, तर कृषी उत्पादनाच्या बाबतीत पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. पुढचा अपवाद आपल्याला सांगता येईल, रोख रकमेची तीव्र गरज. जर विक्रेत्याला रोख रकमेची गरज असेल, म्हणजे काय, त्याला पैसे पाहिजे, अशा वेळेस तो काय करतो, वस्तूची किंमत कमी असताना सुद्धा जास्त पुरवठा करतो, कारण त्याला पैसे पाहिजे. त्याची रोख पैशाची जी गरज आहे ती भागवण्याकरता तो विक्रेता वस्तूची किंमत कमी असताना सुद्धा जास्त पुरवठा करतोय. म्हणजे काय, जास्त वस्तू विकायला आणतोय. म्हणून रोख रकमेची तीव्र गरज हा सुद्धा पुरवठ्याच्या नियमाला अपवाद आहे. जर त्याला पैशाची गरज भागवायची असेल तर तो आजच्या किमतीला, म्हणजे किंमत जरी नाही बदलली तरी सुद्धा तो पुरवठा वाढवतो आणि वस्तू विकून टाकतो आणि पैशाची गरज भागवतो. म्हणून विक्रेत्याची जी रोख रकमेची तीव्र गरज आहे हे सुद्धा पुरवठ्याच्या नियमाला अपवाद आहे. त्यानंतर पुढचा अपवाद आहे नाशवंत वस्तू. ज्या वस्तू लवकर नष्ट होतात, लवकर खराब होतात, त्याला नाशवंत वस्तू म्हणतात. उदाहरणार्थ भाजीपाला, फळं, फुलं, अंडी, मांस, मासे या वस्तू नाशवंत आहेत. यांच्या बाबतीत फार काळापर्यंत साठा करून ठेवणं शक्य नसतं. त्यामुळे विक्रेते काय करतात, जी आज किंमत आहे त्याच किमतीला तो भाजीपाला, फळं, फुलं, अंडी विकून टाकतात. म्हणजे आहे त्या किमतीला ते पुरवठा करतात. मग या ठिकाणी पुरवठ्याचा नियम खराब होताना दिसत नाही किंवा त्या ठिकाणी तो उलटा दिसतो, की जी वस्तू आहे त्या जी वस्तूची किंमत आहे त्याच किमतीला तो जास्तीत जास्त पुरवठा करून टाकतो, कारण तो उद्या भाजीपाला टिकणारा नाहीये. त्यामुळे नाशवंत वस्तूच्या बाबतीत पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. जास्त किमतीला जास्त पुरवठा करायचा आणि कमी किमतीला कमी पुरवठा करायचा हा पुरवठ्याचा नियम भाजीपाला, फळे, अंडी या वस्तूंच्या बाबतीत लागू होत नाही. आहे त्या किमतीला, म्हणजे त्या दिवशी जी किंमत असेल त्या किमतीला तो विक्रेता आपल्या सर्व वस्तू विकायला काढतो, म्हणजे भाजीपाला विकायला काढतो. या भाजीपाल्याच्या बाबतीत किंमत वाढेल आणि तेव्हा मी भाजी विकेल असं करता येत नाही. त्यामुळे नाशवंत वस्तूच्या बाबतीत पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. पाचवा आहे दुर्मिळ वस्तू. या दुर्मिळ वस्तूच्या बाबतीत सुद्धा पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. कशामुळे, कारण या वस्तू मुळातच दुर्मिळ आहे. दुर्मिळ म्हणजे काय, तर याचा पुरवठा कमी असतो. या अतिशय अल्प प्रमाणामध्ये या वस्तू असतात आणि कितीही किंमत वाढली तरी यांचा पुरवठा वाढवता येत नाही. तर असे जे दुर्मिळ वस्तू असतात, चित्र असतात किंवा नाणी असतात, जुन्या काळातली नाणी आहेत, कशी आहेत, दुर्मिळ आहेत. तर या नाण्यांचा पुरवठा किंमत वाढली म्हणून वाढवता येत नाही. उदाहरण अजून दुसरी पण घेता येतील. काय दुर्मिळ वस्तू असतात, काहींना पोस्टाची तिकिटे जमा करायचा आवड असते, कोणाला जुनी छायाचित्र जमा करण्याची आवड असते, कोणाला जुन्या वस्तू, जुनी भांडी ठेवण्याची आवड असते. तर हे जे दुर्मिळ वस्तू आहेत यांच्या बाबतीत किंमत कितीही वाढली तरी त्याचा पुरवठा वाढवता येत नाही आणि किंमत कमी झाली म्हणून पुरवठा कमी करता येत नाही. त्या वस्तू जेवढ्या आहेत तेवढ्याच असतात. त्यामुळे दुर्मिळ वस्तूच्या बाबतीत सुद्धा पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. किंमत वाढली म्हणून पुरवठा वाढवायचा आणि किंमत कमी झाली म्हणून पुरवठा कमी करायचा असं होऊ शकत नाही. तर हे 5 अपवाद पुरवठ्याच्या नियमाचे सांगावे लागतात. पहिलं श्रमाचा पुरवठा, दुसरं कृषी उत्पादने, तिसरं रोख रकमेची तीव्र गरज, चौथं नाशवंत वस्तू आणि पाचवं दुर्मिळ वस्तू. याच्या बाबतीत पुरवठ्याचा नियम लागू होत नाही किंवा या वस्तूंच्या बाबतीत पुरवठ्याचा नियम दिसून येत नाही, म्हणून त्याला म्हणतात पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद. यानंतर आपण खर्चाची संकल्पना पाहू. आता खर्च म्हणजे काय,
तर संयोजकाला वस्तूचं उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या घटकांवरती खर्च करावा लागतो. आपण नेहमी सांगतो उत्पादनाचे 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. तर हा संयोजक म्हणजे कारखान्याचा मालक असतो. हा काय करतो? भूमी, श्रम आणि भांडवल हे उत्पादनाचे 3 घटक एकत्र आणून प्रत्यक्ष उत्पादनाचं काम त्यांच्याकडून करून घेतो. तर हे जे उत्पादनाचे घटक आहेत भूमी, श्रम, भांडवल, तर या उत्पादनाच्या घटकांना काही ना काही मोबदला संयोजकाला द्यावा लागतो, कारण उत्पादनामध्ये ते काम करतात म्हणून उत्पादनाच्या बदल्यात त्यांच्यावरती खर्च करावा लागतो. तर त्याला म्हणतात की उत्पादनाचा खर्च. साध्या भाषेमध्ये वस्तूच्या उत्पादनासाठी जो खर्च येतो त्याला उत्पादन खर्च असं म्हणतात. उदाहरणार्थ कच्च्या मालावरती खर्च असतो, किंवा मजुरांची मजुरी द्यावी लागते, वीज विकत आणावी लागते, जागा विकत घ्यावी लागते, कारखान्याची इमारत बांधावी लागते, यंत्रसामग्री आणावी लागते की नाही, तरच वस्तूचं उत्पादन सुरू होईल. तर हा जो सर्व खर्च संयोजकाला किंवा त्या उत्पादकाला करावा लागतो त्याला खर्च असं म्हणतात. आता यामध्ये एकूण खर्च ही एक संकल्पना आहे. एकूण खर्च कशाला म्हणतात? तर वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकांवर केलेला खर्च म्हणजे एकूण खर्च. वस्तूच्या उत्पादनासाठी हा खर्च केला जातो. वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकांवर. मग आवश्यक कोणते उत्पादनाचे घटक आहेत? भूमी, श्रम आणि भांडवल. या घटकांशिवाय उत्पादन करणं शक्य नाही. तर उत्पादनाच्या घटकांवरती उत्पादन करण्यासाठी जो खर्च येतो त्याला एकूण उत्पादन खर्च असं म्हणतात. तर याचं सूत्र जर लिहायचं झालं तर एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च. एकूण खर्च काढायचा असेल तर 2 खर्चाची बेरीज करावी लागते. एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च. आता एकूण स्थिर खर्च म्हणजे काय? तर जो खर्च एकदाच करावा लागतो, परत परत करावा लागत नाही. उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जो खर्च पुन्हा पुन्हा करावा लागत नाही, एकदाच करावा लागतो, त्याला म्हणतात स्थिर खर्च. मग असे खर्च कोणते आहेत? तर उत्पादनासाठी जागा एकदाच विकत घेतो, किंवा त्यावरती इमारतीसाठी खर्च हा एकदाच करावा लागतो, किंवा त्यामधील यंत्रसामग्री जी आहे ती एकदाच विकत आणावी लागते, परत परत ती घ्यावी लागत नाही. तर असे जे स्थिर खर्च आहेत की जे परत परत करावे लागत नाही त्याला म्हणतात स्थिर खर्च. तर वस्तू उत्पादनाचा एकूण खर्च काढायचा असेल तर स्थिर खर्च किती आहे हे पाहावं लागेल, प्लस अधिक काय त्याच्यात अजून मिसळावं लागेल? एकूण बदलता खर्च. जसं वस्तू उत्पादनासाठी हा स्थिर खर्च आवश्यक आहे तसा बदलता खर्च सुद्धा आवश्यक असतो. आता हा बदलता खर्च म्हणजे काय? नावातच आहे, जो खर्च बदलतो, वारंवार करावा लागतो. जसं कच्चा माल आहे, कच्च्या मालापासून आपण वस्तू तयार केली की दुसरी वस्तू तयार करण्यासाठी अजून कच्चा माल आणावा लागतो की नाही. म्हणजे कच्चा माल हा वारंवार खरेदी करावा लागतो, कच्च्या मालावरती वारंवार खर्च करावा लागतो, म्हणून त्याला म्हणायचं बदलता खर्च. किंवा वीज आहे, वस्तू तयार करण्यासाठी जी वीज लागते तर ती वीज वारंवार खरेदी करावी लागते, म्हणजे महिन्याला त्याचं बिल द्यावं लागतं. किंवा श्रमिकांची मजुरी आहे, या महिन्याचं जर त्यांना वेतन दिलं, पुढच्या महिन्यात काम करून घ्यायचं असेल तर पुढच्या महिन्यात पण वेतन द्यावं लागतं. म्हणजे कच्चा माल असेल, वेतन असेल, वीज असेल, तर अशा प्रकारचे खर्च असतात ते वारंवार करावे लागतात, म्हणून त्याला बदलता खर्च असं म्हणतात. तर एकूण खर्च जर काढायचा असेल तर स्थिर खर्च अधिक एकूण खर्च याची बेरीज करावी लागते, त्यावेळेस आपल्याला त्या उत्पादनाचा एकूण खर्च कळत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला एकूण खर्चाची ही संकल्पना समजून घेता येईल. एकूण खर्च बरोबर स्थिर खर्च अधिक बदलता खर्च. यानंतर दुसरा खर्च पाहू आपण, सरासरी खर्च. आता सरासरी खर्च म्हणजे काय? तर प्रत्येक नग संख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च. म्हणजे प्रत्येक वस्तू तयार करण्यासाठी येणारा जो खर्च असतो त्याला म्हणतात सरासरी खर्च.
प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च. म्हणजे तुम्ही जर 100 वस्तू बनवल्या असतील तर एका वस्तूला किती खर्च येतो हे काढणं म्हणजे सरासरी खर्च आहे. आता याचं सूत्र, सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. सरासरी खर्च काढायचा असेल तर एकूण किती खर्च आला तो या ठिकाणी लिहायचा आणि एकूण किती वस्तू तयार केलेल्या आहेत त्याने भाग घालायचा. जे उत्तर येईल ते असेल सरासरी खर्च. उदाहरण जर या ठिकाणी आपण घेतलं तर एकूण खर्च आला समजा 100 रुपये. एकूण खर्च किती? 100 रुपये. आणि हा जो 100 रुपये खर्च झालाय त्यामधून किती वस्तू तयार झाल्या? 10 वस्तू. 100 ला 10 ने भाग घालायचा, उत्तर येतं 10. तर 10 हे रुपये आहे. तर प्रत्येक वस्तूला किती खर्च आला? 10 रुपये. एकूण खर्च 100 भागिले एकूण वस्तू 10, उत्तर येतं 10 रुपये. तर प्रत्येक वस्तूला 10 रुपये एवढा खर्च आलेला आहे. याला म्हणायचं सरासरी खर्च. म्हणजे प्रत्येक वस्तू उत्पादनासाठी येणारा खर्च. तर अशा प्रकारे आपल्याला सरासरी खर्चाची संकल्पना सांगता येते की प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च. सूत्र असेल सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. तर अशा प्रकारे आपल्याला सरासरी खर्चाची संकल्पना सांगता येईल. तिसरी संकल्पना आहे सीमांत खर्च. सीमांत खर्च कशाला म्हणायचं तर एक जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ. म्हणजे काय? अजून एक जास्तीचा नग उत्पादन करण्यासाठी येणारा जो खर्च असतो त्याला सीमांत खर्च असं म्हणतात. म्हणजे पहिल्यांदा 4 वस्तू तयार केल्या पण अजून 5वी वस्तू तयार केली तर एकूण खर्चामध्ये जी वाढ होते त्याला म्हणतात सीमांत खर्च. म्हणजेच एक जादा नगसंख्येचे म्हणजे अजून एका वस्तूचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात जी वाढ होते तिला सीमांत खर्च असं म्हणतात. सीमांत म्हणजे शेवटच्या वस्तूचा खर्च. तर सीमांत खर्चाचं सूत्र व्हायचं असेल तर अधिक एक नगसंख्येच्या उत्पादनाचा खर्च वजा एकूण खर्च. म्हणजे एक जास्तीचं उत्पादन केल्यानंतर जो खर्च होणार आहे सगळा मिळून त्याच्यामधून काय करायचं? एकूण खर्च वजा करायचा. या ठिकाणी आपण उदाहरण पाहू की 4 वस्तू जर तयार केला तर त्याला 200 रुपये खर्च येतो. 4 वस्तू तयार केल्यानंतर एकूण खर्च त्याला आलेला आहे 200 रुपये. पण 5वी वस्तू तयार केल्यानंतर त्याला 250 रुपये खर्च येतो, 250 रुपये. तर आपल्याला या 5व्या वस्तूचा खर्च काढायचा आहे त्याला म्हणतात सीमांत खर्च. नवीन कोणती वस्तू तयार झाली आहे? 5वी. ही शेवटची वस्तू आहे. तर या 5व्या वस्तूपासून किती खर्च झालेला आहे हे जर काढायचं असेल तर सूत्र वापरायचं आहे अधिक एक नगसंख्येच्या उत्पादनाचा खर्च. म्हणजे एकूण खर्च किती आला होता त्याला 5 वस्तू तयार केल्यावरती 250 रुपये वजा एकूण खर्च. पहिला किती खर्च आलेला होता? 200 रुपये. तर 250 वजा 200 म्हणजे काय आहे? 50 रुपये. तर हे जे 50 रुपये आहे ते 5व्या वस्तू तयार केल्यानंतर एकूण खर्चात झालेली ती वाढ आहे. म्हणून सीमांत म्हणजे अजून एक नगसंख्या उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चामध्ये जी वाढ होते त्याला सीमांत खर्च असं म्हणतात. हे काढण्याचं सूत्र आहे अधिक एक संख्येच्या उत्पादनाचा खर्च वजा एकूण खर्च. तर अशा प्रकारे आपण या खर्चाच्या 3 संकल्पना पाहिल्या. एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च.